आपलं हे गेरसे गाव आणि या गेरसे गावातील ही काठोळी परिवार, काठोळी परिवाराच्या मातोश्री कैलासवासी अनुसूया पांडुरंग काठोळे आईसाहेबांना सोमवार दिनांक 11/5/2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि आज त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण आज या ठिकाणी आपण प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. आईसाहेबांच्या पाश्चात श्री नारायण पांडुरंग काठोळे आईसाहेबांचा मुलगा, सौ गुलाबबाई मुरलीधर जाधव आईसाहेबांची मुलगी, श्री दशरथ नागेश काठोळे आईसाहेबांचा नातू, त्याचप्रमाणे कुमार दत्तात्रेय नारायण काठोळे आणि कुमार अक्षय नारायण काठोळे आईसाहेबांचे नातू, त्याचप्रमाणे हा संपूर्ण काठोळे परिवार, आप्तेष्ट, ग्रामस्थ मंडळी, मित्र परिवार. आईसाहेब हरिभक्त परायण होत्या. या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी कार्य केलं, देव कार्य केलं, धर्म कार्य केलं. हरिभक्त परायण अर्थात देवाचं नामस्मरण केलं. या ठिकाणी या परिवारामध्ये कार्य करत असताना जी सेवा वाटेल आली ती सेवा प्रामाणिकपणे केली. मुलांचं संगोपन केलं, अतिशय चांगल्या प्रकारे संस्कार केले, अतिशय चांगल्या प्रकारे जगल्या वागल्या आणि वयाच्या 90व्या वर्षी आईसाहेबांनी तुमचा आमचा निरोप घेतला. वृद्धापकाळाने आईसाहेबांचं निधन झालं. या ठिकाणी भगवंत आपल्याला मार्गदर्शन करत असताना, जाणीव करून देत असताना, ओळख करून देत असताना म्हणतात, दैवी वेशा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेता करन्ति ते. अर्थात भगवंतापासून जी त्रिगुणात्मक निर्माण झालेली माया आहे, जी गुणात्मक माया आहे, भगवंत म्हणतात तरुण जाण्यास दुस्तर आहे, कठीण आहे, पण जे देवाला शरण जातात ते त्या ठिकाणी सहज त्या मायातीत होतात, मायेच्या जाळातून मुक्त झाले जातात. म्हणून आम्हाला काय करायचंय? देवाला शरण जायचंय. केवळ हात जोडून नमस्कार करणं म्हणजे शरण जाणं नाही. देवाला शरण जात असताना आम्हाला सर्वांगाने शरण जात आलं पाहिजे, सर्वांगाने शरण जात आलं पाहिजे, बरं का. सर्वप्रथम ज्याला शरण जायचं आहे त्या देवाची ओळख आम्ही घेतली पाहिजे. तो देव कसा आहे, त्या देवाचं कार्य कसं आहे, त्याचा आम्ही ओळख घेतली पाहिजे, त्याचा विचार आम्ही केला पाहिजे, बरं का. वसे हृदयी देव तो कोण कैसा, बरं का. ब्रह्मांडामध्ये ज्याची आम्हाला प्रचिती येते, पिंडामध्ये ज्याची अनुभूती येते, सृष्टीला जो सांभाळतोय, सृष्टीला प्रत्येक तत्वाला कार्य करण्यासाठी जो सामर्थ्य देतोय, प्रत्येक भूताला कार्य करण्यासाठी सामर्थ्य देतोय, पंचभूतांपैकी पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश आमच्या देहामध्ये कार्य करत असताना पण प्रत्येक इंद्रियाला जे चेतवित आहे, प्रत्येक इंद्रियाला जे चेतना देत आहे, ब्रह्मांडात कार्य करणारा आणि पिंडात कार्य करणारा देव वेगळा नाही, एक आहे, फक्त त्याची रूप अनेक आहेत. तो निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, अरूप आहे, निराधार आहे, निर्लेप आहे, निर्विकल्प आहे, बरं का. आणि म्हणून त्याची ओळख करून घेताना आम्हाला त्या देवाला पाहताना असं म्हटलेलं आहे, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. पण ज्याला त्याची प्रचिती आली, ज्याला त्याचा प्रत्यय आला, मग तो प्रत्यय आणि प्रचितीने काय म्हणतो, तुझी एकू गोविंदो रे. दोन्हीकडे सर्वत्र तो एकच आहे, सर्वत्र एकच आहे. आम्हाला त्या देवाची ओळख का होत नाही, आम्हाला त्या देवाची जाणीव अर्थात म्हणजे स्मरण का होत नाही, त्याला कारण म्हणजे आमच्याकडे निर्माण झालेला अभिमान, अहंकार. आम्ही ज्या मायेमध्ये अडकलेलो आहोत, जी माया असत्य असून आम्हाला सत्य वाटते, त्या मायेमध्ये अडकल्यामुळे आम्हाला देवाची ओळख होत नाही, आम्हाला देवाचं स्मरण राहत नाही.
काय विशेष आहे बघा ना, भगवंताने संपूर्ण सृष्टीची निर्मिती करताना किती छान प्रकारे अगदी ती निर्मिती केलेली, किती सुंदर निर्मिती केलेली आहे. एक एक प्राण्याकडे जर आपण बघितलं, एक एक पक्षाकडे जर बघितलं, तर आपण आश्चर्य करतो भगवंताने कसं निर्माण केलं असेल हे सगळं. सृष्टीचं जे चक्र आहे बरं का, हे सगळं चक्र चालवणारा तो देव आहे. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हलविल्या प्राणो हले, जे जगा ते चालिता. चाले हे शरीर कोणाचे, सत्य कोण बोलविते हरिविण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. हे सगळं कार्य त्या देवाच्या सामर्थ्याने होत असते, त्या देवाच्या बळाने होत असते बरं का. प्राण्या पक्षाची निर्मिती त्याच देवाने केलेली आहे. माणसाची निर्मिती, माणसाला जन्माला घालणारा जो आहे तोच देव 83,99,999 योनी त्या ठिकाणी निर्माण करतोय, त्यांना सुद्धा जन्माला घालतोय तोच देव, वेगळा नाही. फक्त आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचा अभिमान येतोय, वेगवेगळ्या प्रकारचा अहंकार येतोय बरं का. आम्ही नको त्या गोष्टींमध्ये अडकून राहतोय, म्हणून आम्हाला निर्माता कळत नाही. निर्माण झालेल्या गोष्टींमध्ये आम्ही अडकतोय. सृष्टीमध्ये आमची दृष्टी अडकली जाते, त्यामुळे सृष्टी निर्माण करणारा आम्हाला कळत नाही. जो निर्माता आहे ना, त्याची ओळख आम्हाला होत नाही, कारण निर्माण केलेल्या ज्या वस्तू आहेत, निर्माण केलेलं जे काय आहे ते आम्हाला आवडतंय, तिथे आम्ही काय करतो, त्याचा अधिक करून आम्ही विचार करतो, त्याचा अधिक करून विचार करतो बरं का मौली. म्हणजे संपूर्ण सृष्टीचा जर आम्ही अभ्यास केला, विचार केला, तर आम्ही जगत वागत असताना जे निर्माण केलंय त्याचा अधिक करून विचार करतोय, किंवा त्याच्यातच अडकून राहतोय आम्ही, तेच पाहत राहतोय, त्याचाच विचार करत बसतोय आम्ही. आणि मग तेच पाहत राहिल्यामुळे, तिथेच गुंतून गेल्यामुळे, फक्त त्याचाच विचार करत असल्यामुळे निर्माता जो आहे तिथपर्यंत आम्हाला पोहोचता येत नाही. निर्माता जो आहे तिथपर्यंत आम्हाला पोहोचता येत नाही बरं का. आम्हाला निर्मात्याला शोधायचा आहे, जो ब्रह्मांड चालवतोय, जो ब्रह्मांडामध्ये कार्य करतोय, जो पिंडामध्ये कार्य करतोय, जो पिंड सांभाळतोय, सामर्थ्य देतोय, त्या देवाला आम्हाला शोधायचं आहे. ती शक्ती आम्हाला शोधायची आहे, तो देव आम्हाला शोधायचा आहे. काही वेळेला आम्हाला जाणीव झाल्यानंतर आमची वाटचालही त्या दिशेने होते मौली बरं का. आमची वाटचालही त्या दिशेने होते, पण होते काय माहितीये का, मध्ये अनेक आडवे आल्यामुळे, मध्ये अनेक प्रकारचं दृश्य दिसल्यामुळे आम्ही जे साध्य करायचं ते विसरून जातो. ज्या हेतूने आम्ही प्रवास करतोय ना, ज्या हेतूने आम्ही त्या ठिकाणी कार्य करत असतो ना, तो उद्देश, तो हेतू, जे साध्य करायचं आहे ते विसरून जातोय आम्ही, आणि नको त्या गोष्टींमध्ये अडकून राहतोय, नको त्या गोष्टींमध्ये अडकून राहतोय बरं का मौली. संसार करता करता आम्हाला परमार्थ करायचा आहे, सेवा करायची आहे, सेवा धर्म त्या ठिकाणी स्वीकारायचा आहे. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम, या चारही आश्रमांमध्ये विशेष महत्व दिलेलं आहे गृहस्थ आश्रमाला. त्या गृहस्थाश्रमामध्ये राहताना, त्या गृहस्थाश्रमामध्ये आम्हाला कार्य करताना चारही प्रकारचे आश्रम साध्य करता आले पाहिजे. ती कर्म आम्हाला करता आली पाहिजे, ती कर्म आम्हाला करता आली पाहिजे. संसार संपला पाहिजे, त्याचं रूपांतर आमचं परमार्थामध्ये झालं पाहिजे. आम्ही परमार्थ करताना संसार थाटतोय, ही गोष्ट वेगळी आहे. आम्ही परमार्थ करताना फक्त आमच्या मौज मजेचा विचार करतोय, ही वेगळी गोष्ट, हे दुर्भाग्य आहे. परमार्थ करत असताना आम्ही मनोरंजनाचा विचार करतोय, मनाचा विचार करतोय, अधिक करून मनाचा विचार करतोय, हे दुर्भाग्य आहे. आम्हाला परमार्थ करायचंय मोकळा होण्यासाठी, मुक्त होण्यासाठी, मायातीत होण्यासाठी. बद्ध आम्ही बांधलेलो आहोत ना, आम्हाला मोक्ष पाहिजे, आम्हाला मुक्त व्हायचंय, त्यासाठी आम्हाला परमार्थ करायचा आहे.
आम्ही ज्याच्यासाठी परमार्थ करतोय, देवपूजा करतोय, देवाचं नामस्मरण करतोय मुक्त होण्यासाठी, ते न करता जर अजून बांधले जात असू, जर अजून बद्ध अवस्था प्राप्त होत असेल तर सांगा, आम्हाला जे साध्य करायचं ते साध्य होईल का? आम्हाला जे मिळवायचंय ते मिळवता येईल का? आम्हाला जे साध्य करायचंय ते साध्य होईल का? मुक्तीसाठी जर परमार्थ करतोय, मुक्तीसाठी जर देवाचं नामस्मरण करतोय, तर मुक्त होण्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजेत. बद्धता बाजूला झाली पाहिजे आमची. पण आम्ही मायेने बांधत असू, आम्ही देहबुद्धीने बांधत असू, आम्ही अज्ञानाने, अंधश्रद्धेने, नको नको त्या गोष्टीने जर बद्ध अवस्था आम्हाला प्राप्त होत असेल तर मुक्त होणार कधी आम्ही? मुक्त होणार कधी? भगवंताच्या कृपेने जी माया निर्माण झालेले, भगवंत म्हणतात दुस्तर आहे, तरुण जाण्यास कठीण आहे. मये मम नादस्व, आपलं दैवी भेषा गुणमयी मम माया दुरत्तया मामेव प्रपद्यन्ते माया मेता तरंतित. दैवी भेषा गुणमयी मम माया दुरत्तया. दुस्तर आहे, कठीण आहे तरुण जाण्यास. कारण निर्माण करतानाच असे केले ना भगवंताने की त्या ठिकाणी एकदा माणसाने बघितलं, अडकला, गुंतून जातो मौली, त्या ठिकाणी गुंतून जातो माणूस. जे आपल्याला साध्य करायचंय ते विसरून जातो माणूस, एवढा गुंतून जातो. बरं का? एका राजाने अशी मोठी 7 माळ्याची इमारत बांधली. 7 माळ्याची इमारत बांधली त्याने, बरं का मौली. आणि पहिल्या माळ्यापासून तर 6व्या माळ्यापर्यंत अशी वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था केली, वेगवेगळ्या प्रकारची व्यवस्था केली मौली. माणसं जरी अनेक असली तरी सगळ्यांकडे आवड निर्माण करणारे तेच आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ. आवड निर्माण करणारे कोण आहेत? प्रत्येकाच्या आवडी वेगवेगळ्या आहेत, प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे, पण आवड निर्माण करणारे तेच आहेत ना. बरं का? काहींना खायची आवड असते. ज्यांना खायची आवड आहे ना, त्यांच्यासाठी जे पाहिजेत ते पदार्थ एका माळ्यावर, जे पाहिजेत ते पदार्थ ज्यांना खायची आवड आहे ते. काहींना पाहायची आवड असते, पाहण्यामध्ये संतुष्ट होतात. त्यांना जे पाहायला चांगलं वाटतंय ना, एका माळ्यावर सगळी व्यवस्था ती. काहींना काही गोष्टींचा उपभोग घ्यायचा असतो, अनुभवायचे असतात, पाहायचे असतात, त्याची आवड त्याला असते. एका माळ्यावर सगळी व्यवस्था ती. बरं का? नाच, गाणं, अमुक तमुक जे काय असेल ते. काहींच्या मनाला कसली कसली आवड असते ना, 6व्या माळ्यापर्यंत त्याने ती सगळी व्यवस्था केली आणि 7व्या माळ्यावर जाऊन थांबले ते राजा. आणि काय म्हणतायत? जो कोणी माझ्यापर्यंत पोहोचेल, जो कोणी माझ्यापर्यंत पोहोचेल त्याला योग्य ते इनाम देण्यात येईल, योग्य ते बक्षीस देण्यात येईल. आता नेमकं झालं काय? जो प्रवेश करायचा त्या इमारतीमध्ये, तो राजाला शोधण्यासाठी प्रवेश करायचा, पण तिथे गेल्यानंतर काय साध्य करायचंय ते विसरून जायचा. मी कशासाठी या इमारतीमध्ये आलेलो आहे, प्रवेश केलेला आहे, तेच विसरून जायचा. आणि मग ज्या माळ्यावर त्याच्या मनाप्रमाणे जे दिसेल त्या माळ्यावर तो अडकून राहायचा, गुंतून राहायचा तो. असे अनेक आले, अनेक गेले. किती लोक मोरो मोरो जाती, वडिले गेली ही प्रचिती. बरं का मौली? अनेक आले, अनेक गेले, राजापर्यंत पोहोचू शकले नाहीत. कारण व्यवस्था जिथे त्यांना, जिथे जे आवड असेल तिथे ते गुंतून राहिले, गुंतून राहिले. ते ज्याच्याकडे विवेक आहे, सत्सद विवेक बुद्धी आहे, आणि विवेकातून निर्माण होणारं वैराग्य आहे. वैराग्य अनेक प्रकारचं आहे. नाहीतर स्मशानात गेल्यावर पण माणूस बोलतो, काय रे माणसाच्या बरोबर येते सगळं, नाही का? त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. स्मशानात असेपर्यंत, एकदा स्मशान सोडलं की येलं माझ्या मागण्या,
त्याला स्मशान वैराग्य म्हणतात. काही विषय वैराग्य आहे, विषयातून येणारं वैराग्य. हेकांड पिस वैराग्य, आता ठरवलं थोड्या वेळामध्ये विसरून गेला, हेकांड पिस वैराग्य. अनेक प्रकारचं वैराग्य, अनेक प्रकारचं वैराग्य. संतांनी विवेकातून निर्माण होणाऱ्या वैराग्याला विशेष महत्व दिलेलं आहे. विवेकातून निर्माण होणारं वैराग्य काय? तुकोबांची सुरुवातीची परिस्थिती अतिशय चांगली होती. अतिशय चांगली म्हणजे सावकार होते. त्यावेळेला लाखो रुपयाची संपत्ती होती. पहिला दुष्काळ पडला. तुकोबांनी सावकारी अर्थात ज्या काही उधारीच्या वह्या होत्या त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून दिल्या. बरं का? पहिली कर्जमाफी करणारे जर कोणी असतील तर माझे तुकोबा. पहिली कर्जमाफी करणारे काय? आणि त्या वह्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवून दिल्या आणि आपलं जी काही कोठार होती धान्याची ती खुली केली. मौली खुली केली. ज्याला जे पाहिजे त्याने ते घेऊन जावं. आता दुष्काळ पडला होता, लोक अन्न करत होती. अशा वेळेला कोठार खुली केल्यानंतर तुटून पडली ना सगळी. ज्यांना जे पाहिजे ते घेऊन गेले. बरं का? अहो, नुसती एखाद्या रोडच्या बाजूला एखादी कलिंगडाची गाडी जर पलटी झाली, त्या गाडीवाल्याचं किती नुकसान झालंय, त्या ड्रायव्हरला काही लागलंय का, अजून कोणाला काही लागलंय का, हे पाहण्याऐवजी लोक काय करतात बरं? नाही का? असं लोक आहेत ना ती. आणि आवश्यकता होती, गरज होती म्हणून लोक सुद्धा त्यावेळेला तुटून पडली पूर्णपणे. अगदी जे पाहिजे ते घेऊन गेले. कोठार खाली झाली. कोठार खाली झाली. बरं का? पुढच्या दुष्काळाच्या वेळेला जगद्गुरु तुकोबांवर अशी वेळ आली की असं म्हटलेलं आहे, अन्न करता घरातली काही गेली. बरं का? आवश्यकता असताना, गरज असताना ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांची तुकोबांची भेट झाली त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी काही द्रव्य पाठवलं. काय? सोनं नाणं जे काय असेल ते, हिरे माणिक मोती जे काय असेल ते, रत्न. तिकडे बघितल्यानंतर जगद्गुरु तुकोबा म्हणतात, सोने रुपये आम्हा मृतिके समान. सोने रुपये आम्हा मृतिके समान. गरज असताना समोर दिसतंय, घ्यायचं नाही. याला विवेकातून निर्माण झालेलं वैराग्य म्हणतात. विवेकातून निर्माण झालेलं वैराग्य काय? एखादा आपल्याला विरोध करतोय ना, वाद होण्यापेक्षा आपल्याला शांत राहता आलं पाहिजे. याला विवेकातून येणारं वैराग्य म्हणतात. एखादा अपप्रचार करतो एखाद्या गोष्टीचा, आपल्याला माहिती आहे, द्वेष मत्सर करण्यापेक्षा त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा. जर आपल्याला आपल्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे तर आपणही त्याचा मत्सर करायला लागलो, आपणही त्याचा अपप्रचार करायला लागलो तर त्याच्यात आणि आपल्यात फरक काय? दुसरं विवेकातून वैराग्य सांगू का? ज्याने कीर्तनात जाऊन तुकोबांना मारलं त्याच्या घरी जाऊन त्याचे पाय हात मळून द्यायचे. बाबा थकला असशील तू, मला मारून मारून तुझे हात दुखत असतील, पुन्हा तू मला कीर्तनाला दिसला पाहिजेस म्हणून मी तुझी सेवा करतोय. कारण तुमच्यासारखी मंडळी कीर्तनाला पाहिजेत ना. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा? विवेकातून निर्माण झालेलं हे वैराग्य आहे. विवेकातून निर्माण झालेलं वैराग्य. आणि जो विवेक वैरागी आहे ना, त्याने एकदा त्या ठिकाणी प्रवेश केला ना माऊली, त्याला सगळं दिसतंय पण तो अडकून राहत नाही. तो आपल्याला काय साध्य करायचं हे स्मरणात ठेवतोय. मला राजाला शोधायचं आहे, मला राजाला शोधायचं आहे. कशातही न अडकता, कुठल्याही माळ्यावर न थांबता जो 6 माळे पार करून 7व्या माळ्यापर्यंत पोहोचतोय ना, तो त्या राजाला शोधतोय. अर्थात जे साध्य करायचं ते साध्य करतोय. इथे आम्हालाही तेच करायचं आहे. आम्हालाही तेच करायचंय. आम्हाला जगामध्ये ही इमारत आहे ना माऊली, हे संपूर्ण जग म्हणजे देवाचं घर आहे. या घरी, या ठिकाणी आम्हाला बाजार करण्यासाठी, आम्हाला राहण्यासाठी, जगण्यासाठी, वागण्यासाठी भगवंताने पाठवलंय. पण हे सगळं काही करता करता देवाने सृष्टी बघा कशी निर्माण केली.
अशी काही सृष्टी निर्माण केलेली आहे, अशा काही गोष्टी निर्माण केलेल्या आहेत की माणूस नेमकं काय होतंय माहितीये का, त्याच्यामध्येच अडकून राहतोय. नेमकं जे साध्य करायचं ते विसरून जातो. मंदिरात गेल्यावरही तो देवालाच पाहिल, देवाचंच दर्शन घेईल असं नाही. काही वेळेला रंगकाम पण पाहत बसतो. तिथे चित्र विचित्र काय अशी चित्र काढलेली असतात तेही पाहत बसतोय. काहींना त्या मंदिरातलं झुंबर आवडत असते, काहींना त्या मंदिरातलं अजून रंगकाम आवडत असते, काहींना त्या मंदिराची लादी आवडत असते, फरशी आवडत असते. काही कशाची स्तुती करतील तर काही कशाची स्तुती करतील. असा कळस कुठे बघितलंच नाही, असं कळशाचं बांधकाम कुठे बघितलंच नाही, अशी रंगरंगोटी कुठे बघितलीच नाही. आम्हाला देवाचं दर्शन घेऊन देवाच्या चरणी नतमस्तक होऊन बाजूला व्हायचं हे आम्ही स्मरणात ठेवलं पाहिजे. काय आता बघा, साधं उदाहरण आहे. आम्हाला अभिमान कसला असतो बरं? आम्हाला अभिमान आमच्या घराचा. सांगतो सुद्धा, कोण इंजिनियर वगैरे नाहीये, कोणाकडून काही प्लॅन वगैरे काढलं नाही, आपला स्वतःचा डोका आहे. काय बोलतो? इथे कोणाला काही विचारून नाही केलं, मी माझ्या बुद्धीप्रमाणे केलंय. तरी सुद्धा दरवर्षी कुठल्या तरी बाजूला एक पडवी काढायला लागते. आपल्या बुद्धीप्रमाणे करतो म्हणून, किंवा इकडची भिंत तिकडे टाकायला लागते मौली काही वेळेला. सुगरणीचा खोपा कधी बघितलाय का तुम्ही? सुगरणीचा खोपा मामा नाही का आपण बघतो ना, ते एखाद्या झाडाला असं उलटलं असते, ते खालून मार्ग असतो त्याला. निरीक्षण करा ना, एक एक गवताची काडी घेऊन विणलंय ते, एक एक गवताची काडी घेऊन विणलेलं आहे. आपला इंजिनियर पण पिका आहे तिथे. म्हणजे एखाद्या चांगल्या शिकलेल्या माणसाच्या हातात, जरी उच्च शिक्षित माणसाच्या हातात जर तो घरट लागलं ना, ते सुगरणीचा खोपा, ते घरट जर लागलं ना, तर तोही त्याच्यावर विचार करत असतो. विणकाम कसा केला असेल, कसं घडवलं असेल, ते कसं निर्माण केलं असेल. आतमध्ये पिली आहेत, खालून होल आहे, खालून रस्ता आहे, आतमध्ये पिली आहेत, पडत नाहीत. काय व्यवस्था केली असेल, काय व्यवस्था केली असेल मौली. काही ना कसला अभिमान असतो आपल्या सौंदर्याचा, आपल्या रंगाचा. एक एक पक्षी आम्हाला असा पाहायला मिळतो की त्या पक्षीचं रंगकाम जर आम्ही बघितलं, त्या पक्षाचं रंगकाम जर आम्ही बघितलं, तर आम्ही आश्चर्य करतो. उन्हाळ्यात बघा तसाच रंग आहे, पावसाळ्यात बघा अजिबात जात नाही, तसाच रंग आहे, हिवाळ्यातही टवटवीत अगदी त्याचप्रमाणे रंग आहे. आमचा रंग कसा असतो बरं? 4 दिवस आवणीचा काम केला, कुठे गेल्यानंतर लगेच ओळखतात नाही का, आवणीचा काम केला का. सराईचं केल्यावर मग तर काही सांगायलाच नको. काय कसला अभिमान आहे आपल्याला. फक्त विषय काय माहितीये का, त्यांना त्याचा अभिमान नाहीये. त्या सुगरणीला तिच्या त्या कलेचा अभिमान नाहीये, त्या पक्ष्यांना त्यांच्या त्या रंगाचा अभिमान नाहीये. आम्हाला जरा कुठे आवाज चांगला दिला की त्या आवाजाचा अभिमान आम्हाला असतो. काही पक्ष्यांना असा आवाज दिलाय ना, काय एखादा जर चांगला गायला लागला किंवा चांगली गायला लागली ना, तर तिला उपमा कोकिळाची देतात. कोकिळा, प्रत्यक्ष कोकिला एवढी सुंदर गाते पण अभिमान नाही. प्रत्यक्ष ती कोकिळा एवढी सुंदर गाते, अभिमान नाही. आम्हाला खऱ्या अर्थानं ज्याने ह्या सगळ्या कला दिलेल्या आहेत ना, हा देह निर्माण केलेला आहे ना, जो ते कार्य करण्यासाठी सामर्थ्य देतोय ना, त्याची ओळख का होत नाही आम्हाला? राजाला का शोधता येत नाही, राजापर्यंत का पोहोचत नाहीत आम्ही? तर या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही अडकून राहतो ना, या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करतो ना, विचार करत बसतोय ना, म्हणून आम्हाला जे साध्य करायचं ते साध्य करता येत नाही. बरं का माऊली, जे साध्य करायचं ते साध्य करता येत नाही. बरं ठीक आहे, काहींना नुसतं विस्मरण होतंय, ठीक आहे, नुसतं विस्मरण होतंय, विसर पडतोय, ठीक आहे. पण काहींना एवढा विसर पडतोय की जो सांभाळतोय, जो सगळं काही देतोय, त्या देवाविषयीच अद्वा तद्वा म्हणायला पण माणूस मागे येत नाही. बरं का, त्या देवाला सुद्धा काहीही म्हणायला माणूस मागे येत नाही, मागे सरत नाही. कितीतरी माणसं आपल्याला पाहायला मिळतात बघा, कितीतरी माणसं अशी बाजारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. माणसाला माणूस दोष देतोय, कितीतरी पाहतोय आपण, पण देवाला सुद्धा दोष देणारी माणसं आहे. देवाने बरं नाही केलं, देवाला जर द्यायचं होतं, जर करायचं होतं, तर असं का केलं? काय
ज्या वेळेला एखादा माणूस रस्त्यामध्ये जात असतोय त्यावेळेला तो जर दुचाकीवर असेल, टू व्हीलरवर असेल आणि मागून जर कोणी हॉर्न देत असेल, आवाज देत असेल, तर त्यावेळेला त्याच्या आरशातून जर दिसलं नाही तर मग त्याला काय वाटतं, अरे मागे पाहून बघू की काय कोण आपल्याला आवाज देतोय तो. मग त्याला ते गाडी कंट्रोल अगदी वेग तो नियंत्रित करायला लागतो, मागे वळून पाहायला लागते. पण तेवढ्यात तो काय होतोय माहितीये का, गाडी त्याची इकडे तिकडे जाते. तेवढ्यात तो विचार करतो, देवाने 2 डोळे दिलेतच ना. काय विचार करतो, देवाने 2 डोळे दिलेतच ना, मग एक मागे एक पुढे दिलं असतं तर काय झालं असतं. म्हणजे मागे तरी आम्हाला वळून पाहायची गरज लागली नसती ना, पुढचंही व्यवस्थित दिसलं असतं आणि मागचंही व्यवस्थित दिसलं असतं, बरं का. देवाची चुकी काढणाऱ्यांची फसगत काय होते तर बघा, असाच एक माणूस ज्या वेळेला रस्त्यातून चालला होता त्यावेळेला शेताच्या बांधावरून जात असताना, बरं का माऊली, शेताच्या बांधावरून जात असताना त्या शेतामध्ये कलिंगडाची काशी लावलेली होती, कलिंगड लावलं होतं, बरं का. आणि ते कलिंगडाचे ताणे आपल्याला माहिती, असे वेल असतात, ताणे असतात, ते खाली असतात जमिनीवर. त्याला काही झेटाबिटा ठोकून जमत नाही, कारण कलिंगड फल हे खूप जड असतं. त्याने बघितलं, त्याने बघितल्यानंतर विचार करायला लागला, अरे काय म्हणावं देवाला, एवढं मोठं फल दिलंय आणि ताना किती लहान दिलाय बघा, किती ताना लहान आहे तो, ती वनस्पती, तो जीव किती लहान आहे आणि फल किती मोठं आहे, त्याला काय म्हणावं देवाला काही कळत नाही. आणि असाच विचार करता करता पुढे गेला. हीच वेळ होती बरं का, आताची जी वेळ आहे ना तीच. आता पार लागलेत ना आंबे, आता आंबे पार लागलेत की नाही. असाच पुढे जाता जाता एका पार लागलेल्या आंबाच्या झाडाच्या सावलीला बसला. बसल्यानंतर जरा काही प्रवास केला होता, थकला होता, त्यामुळे त्याला झोप लागली, डोळे मिटले गेले त्याचे. असा पडलेला असताना, डोळे मिटलेले असताना विचार करायला लागला. तेवढ्यात त्या ठिकाणी काय म्हणावं देवाला, म्हणे वास्तविक हे एवढं मोठं झाड आहे, त्याला आंबे किती लहान दिलेत. वास्तविक कलिंगड इथं पाहिजेत होतं आणि आंबे तिथे पाहिजेत होते, पण सांगणार कोण म्हणे देवाला, देवाला सांगणार कोण म्हणे. आणि असा विचार करता करता डोळे मिटले गेले, झोप लागली त्याला. तेवढ्यात पार पिकलेला आंबा त्याच्या नाकावर पडला. माणसाच्या दुसरा कुठे लागलं तर परवडते, पण नाकावर जास्त राग माणसाच्या कशावर असतो. आपण बोलतो ना पक्का नाकावर राग आहे, नाकावर जास्त राग असतो. नाकावर पडल्याबरोबर दचकन उठला तो, आणि दचकन उठल्यानंतर पाहतोय तर बाजूला आंबा पडलेला आहे. आंब्याला नाही नमस्कार केला, वरती बघून देवाला नमस्कार केला. आणि देवाला नमस्कार केल्यानंतर काय म्हणाला देवाला माहितीये का, देवा तुमचं आहे ते बरोबर आहे, माझ्यासारखे वेड्या माणसाचं ऐकू नका. तुम्ही केलंय ते बरोबर केलंय देवा. त्या एवढ्याशा ताण्याला तुम्ही तिथे कलिंगड दिलंय, ते जमिनीवर आहे म्हणून ठीक आहे. आता ते कलिंगड जर या आंब्याला एवढं मोठं फल असतं आणि ते जर पडलं असतं, आता माझं नाक पाहिलं तरी राहिलाय, मीच नसतो राहिलो कदाचित पाहिला. तेवढं मोठं फुल जर माझ्या तोंडावर पडलं असतं तर. आम्ही देवाच्या चुका काढतोय. ज्या वेळेला त्याला असं वाटलं की एक डोळा पुढे एक डोळा मागे दिला असतं तर काय बिघडलं असतं का देवाचं. ठीक आहे, पुढे गेल्यानंतर काय झालं माहितीये का, थोडी गाडी त्याची वेगाने चालू झाली, मोकळा रस्ता भेटला. पण मोकळ्या रस्त्यावर त्याच्या एका डोळ्यामध्ये एक बारीक पाखरू गेलं. ते चिलट असते बघा, बारीक एकदम. ते एका डोळ्यामध्ये गेल्याबरोबर ते एवढं तिखट असतंय, एवढी आग होते डोळ्याची की गाडी कंट्रोल नियंत्रण करतोय कधी असं वाटतंय. आणि त्या डोळ्याला हात कधी लावतोय किंवा कधी ते पाखरू, ते चिलट असते ते काढतोय असं वाटतंय. एका डोळ्यामध्ये ते चिलट गेल्यामुळे, ते लहान काळ असं ते एक कीटक गेल्यामुळे त्याने ती दुसऱ्या डोळ्यामध्ये बघून आणि एक डोळा मिटून ती गाडी कशी तरी कंट्रोल केली, नियंत्रित केली. आणि मग हात जोडले देवाला. काय म्हणतोय, देवा बरं झालं दोन्ही डोळे पुढेच दिलेत ते, अन्यथा आता दोन्ही काही कामाचे राहिले नसते. समजतंय ना. देवाने अतिशय सुंदर अशी सृष्टी निर्माण केलेली आहे, सुंदर असा देह दिलेला आहे आम्हाला, बरं का. फक्त आम्ही काय करायचंय माहितीये का, ज्या देवाने आम्हाला देह दिलेला आहे ना, ज्या देवाने आम्हाला ही संपूर्ण सृष्टी दिलेली आहे, सृष्टी निर्माण केलेली आहे, आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला फक्त तेवढंच साध्य करायचं आहे. जो निर्माता आहे, जो सांभाळतोय, त्याची ओळख घेऊन त्याचं कार्य आम्हाला करायचं आहे. किती सोपं आहे ना.
किती सोपं आहे, अतिशय सोपं आहे. जर आम्ही माया बाजूला करून, देहबुद्धी बाजूला करून, अभिमान अहंकार बाजूला करून जर कार्य करायला गेलो तर आम्हाला सोपं आहे. काय म्हणतात भगवंत? दैवी वेशा गुणमयी मम माया दुरक्तया मामेव ये प्रपद्यन्ते माया मेता करन्ति ते. आता ही महदादी माया अर्थात माझ्यापासून निर्माण झालेली माया ही तरुण जाण्यास दुस्तर आहे, कठीण आहे. पण जे मला शरण येतात, शरण गेलं